भोकर में वंचित बहुजन आघाड़ी में दीगर पार्टियों के कारकुनों की शमूलियत का सिलसिला जारी है। भोकर के सरकारी रेस्ट हाउस में वंचित के जिला सदर राजेश्वर पालमकर की सदारत में एक मीटिंग मुनक्किद हुई। मीटिंग के दौरान तीसरी जिन्स की लीडर पायल मीरासे ने अपने सैकड़ों हिमायतियों के साथ पार्टी में शमूलियत इख्तियार कर ली। इस मौके पर नांदेड़ के जिला मुबस्सिर और रियासती नायब सदर सर्वजीत बंसोड़े, ओबीसी लीडर एडवोकेट अविनाश भूसीकर, प्रोफेसर राज सोनसोड़े, तालुका सदर दिलीप राव, शहर सदर रहीम शेख, वंचित के साबिक तालुका नायब सदर सुभाष टेले, नायब सदर आनंद राव और दीगर भी मौजूद थे। इस मौके पर ज्ञानो चौहान, सेक्रेटरी शिवाजी जंपलवाड़, पुंडलिक कांबड़े, प्रसाद शाहाने, भीमराव हनुमंते, मानिक जाधव, बाला साहेब देवकर, प्रकाश भूसीवाड़, भागाजी जाधव, उत्तम पायकराव, अशोक धानसे, गंगाधर कदम, सत्यपाल कदम व दीगर भी मौजूद थे। या ठिकाणी राज्यात ओबीसी आरक्षण पूर्णपणे धोक्यात घातलेलं आहे आणि ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं इथला एकही राजकीय नेता, एकही राजकीय पक्ष त्या ठिकाणी सभागृहामध्ये बोललेले नाहीत। फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने स्पष्टपणे ओबीसीच्या बाजूने उभं राहण्याची भूमिका घेतलेली आहे। श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी या राज्यातला संपूर्ण ओबीसी समाज एकवटलेला आहे। एससी एसटी समाज ते तर पूर्णपणे आमच्या सोबतच आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात ओबीसी एससी एसटी ही वज्रमुठ या ठिकाणी खूप मोठी होणार आहे। या भोकर मतदारसंघातले जे काही अशोकराव चव्हाण असतील किंवा त्यांचे चेले चपाटे असतील, ही सगळी ओबीसीचं आरक्षण जात असताना ही सगळी मूग गिळून गप्प होती आणि अशोक चव्हाणांनी तर त्या ठिकाणी ओबीसी विरोधी भूमिका घेतलेली आहे। त्यांनी जाऊन आंतरवाली सराटीला जरांगेनं पाठिंबा दिला आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला अशोक चव्हाणांना ओबीसी एससी एसटी तिघं मिळून धूळ चाटणार आहेत हे निश्चित आहे। आणि वंचित बहुजन आघाडीच्या मध्ये सध्या महाराष्ट्रभर बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी एसटी एससी आरक्षण बचाव रथयात्रा काढल्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाज वंचित बहुजन आघाडीसोबत मोठ्या प्रमाणात येत आहे। म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्यातील 9च्या 9 विधानसभा विधानसभेचे उमेदवार देऊन मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये विजयी होण्याचा प्रयत्न करणार आहोत। महत्त्वाची गोष्ट, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हा लेवलवर जिल्हा आघाडी स्थापन करण्याची निर्णय घेतलेला आहे। ओबीसी समाज आणि वंचित बहुजन आघाडी यांची एक समिती स्थापन करून जिल्ह्यामध्ये विधानसभेचे उमेदवार, जिल्हा अध्यक्ष आणि ओबीसीचा अध्यक्ष असे मिळून निवड होणार आहे। ह्यामुळे मला असा विश्वास आहे की ह्या भोकर विधानसभेमध्ये सध्या लोकांना काहीतरी नाविन्यपूर्ण चेंज पाहिजे आणि ह्यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जे वर्षानुवर्ष ज्या माणसाला निवडून दिलं आहे त्याचा विजय होणं अशक्य आहे। त्यामुळे यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा इथे झेंडा या भोकर विधानसभेवर फडकणार ही मी आपणाला शाश्वती देतो। धन्यवाद। वंचित बहुजन आघाडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधारावर आपण पाहिलं तर एक प्रचंड मोठी शक्ती महाराष्ट्रातली वंचित बहुजन आघाडी आहे। या मतदारसंघामध्ये आदरणीय नेते प्रकाश आंबेडकर साहेबांवर प्रेम करणारा लाखो लोकांचा समूह भोकर या मतदारसंघामध्ये राहत आलेला आहे। या मतदारसंघामध्ये भारिप बहुजन महासंघ असताना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे उमेदवार दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची चांगली तगडी लढत या मतदारसंघात सातत्यानं देत आलेले आहेत। त्यामुळे भोकर मतदारसंघ हा कोणाच्या बापाची जागीर नाही आहे। भोकर मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांवर, फुले शाहू आंबेडकरी विचारावर प्रेम करणारा प्रचंड मोठा वर्ग आहे आणि तो गावागावामध्ये तांड्या वस्त्यांमध्ये पसरलेला आहे। तो या निवडणुकीमध्ये परत तो पूर्ण ताकदीनं बाहेर येईल आणि या मतदारसंघामध्ये मी अत्यंत जबाबदारीनं आणि विश्वासानं सांगतो आहे, वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघातले आजी माजी स्वतःला प्रचंड मोठे नेते मानणाऱ्या सगळ्या नेत्यांना चारी मुंड्या चित करून या भोकर विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा विजयी झेंडा फडकेल ही मला पूर्ण खात्री आहे। आजही आमच्या शेकडो कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये। प्रत्येक गावाखेड्यातले, वस्तीतले, नगरातले कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। इथं आमची चांगली मजबूत बांधणी सुरू आहे। येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचा आपल्याला दरारा या निवडणुकीच्या संदर्भानं दिसेल।